नमस्कार मंडळी. आज आहे रविवार. तर आज रविवारचं बघा निवांत उठल्यानंतर लेकाला खायचं होतं लग्नातला भात. लग्नातला भात खाण्यासाठी मग कुणाचं तरी लगीन लावायची काय आवश्यकता आहे नाही का. म्हणलं चला आज आपण बनवूया मग लग्नातला भात. तर बघा मी अगदी 2 कांदे चिरून घेतलेत. त्यानंतर थोडीशी मिरची टाकली, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि एकदम मस्त असा भात तयार करायचा होता. जास्त काही खडे मसाला वगैरे वापरले नाहीत, कारण मग मुलं खायचं म्हणलं तर जरा प्रॉब्लेम येतो. त्यांना ते काही फारच आवडत नाही. म्हणून म्हणलं आपलं साधा अगदी भात बनवा. म्हणून बघा छान असा बनवून घेतला. छान कांदा वगैरे जरा लालसर होईस तर भाजून घेतला. त्यानंतर मग त्यात टाकलं थोडंसं टोमॅटो, थोडंसं बटाटो, थोडंसं म्हणलं तर एक होईल एवढं टाकलं. त्यानंतर मग थोडंसं शेंगदाणं वगैरे भाजून घेतलं आणि त्यानंतर मग थोडा टोमॅटो बटाटो ॲड केलं आणि थोडासा मग आपला बिर्याणी मसाला त्यात टाकून दिला. अगदी मस्त असा भात झाला. दिसायला पण खूपच भारी, खायला तर लई चविष्ट अशा प्रकारचा भात बनवून घेतला होता. बरं बघा, तुम्हाला पण आवडलं तर नक्की ट्राय करा. तर बघा अगदी थोड्या पद्धतीनं, साध्या पद्धतीनं पण अगदी लग्नाचा फील येईल ह्या पद्धतीनं मग भात बनवून घेतला होता. अगदी मुलांचं कसं असतं बघा, त्यांचं सगळं खाणं अगदी मुलांच्या ह्याच्यावरच राहतं, बघण्यावरच अवलंबून राहतं. म्हणून म्हणलं आपलं त्या पद्धतीनं बनवून घ्यावं. तर बघ अगदी थोडंसं तांदूळ तेलात असे भाजून घेतले. त्यानंतर मग मोकळा आणि छान सुटसुटीत असा भात तयार होतो. म्हणून म्हणलं थोडंसं तांदूळ भाजून घ्यावं. तर बघा त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं. थोडंसं म्हणलं तर पेक्षा मुलांना खायचं म्हणल्यावर जरा जास्त शिजवावं लागतं. म्हणून मग जरा जास्तीचं पाणी ओतलं, जेणेकरून मुलांना असं खाताना घास बसणार नाहीत. म्हणून मग त्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर त्यात टाकून दिली. अगदी मस्त असा भात तयार झाला होता. भूक खूप लागली होती म्हणून मग ते काय बाकीचं नंतर दाखवतच बसले नाही. मुलांना पटकन खाऊ वगैरे घातलं, झालं आपलं. अशा प्रकारे छान भात वगैरे करून घेतला. त्यानंतर थोडा लगेच शिरा घेतला बनवून.